तर बघा शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आता आली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता एक निर्णय मोठा घेण्यामध्ये आला आहे, ज्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आता तयार होणार आहेत। हो तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। महाराष्ट्र पीक विम्याची वितरणाबाबत आपण बोलत आहोत। आज जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले असून त्यामध्ये 6,000 कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यात पोहोचले सुद्धा आहेत आणि राहिलेले पैसे पुढच्या 2 दिवसांमध्ये जमा होणार, एवढं मात्र लक्षात ठेवा। आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला म्हणजे की शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला का? लक्षामध्ये घ्या, पीक विम्याचं वितरण तर झालंय, परंतु शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला मात्र टायमिंग लागत असतो। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आज स्वतः महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रात्रीपर्यंत जमा होणार। 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित निधी अखेर शेतकरी बांधवांना आता मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तुम्ही गेल्या कित्येक वर्षभरापासून पीक विम्याची वाट बघितली होती। आता गेल्या 4 वर्षापासून जे शेतकरी बांधव या हक्काच्या पैशाची वाट बघत होते, आज सरकारने हा प्रलंबित विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। तुम्हाला माहित आहे, आज सकाळी एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, हे सर्वांना माहित आहे। प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 27,000 रुपये आता पीक विमा जमा होणार आहे। बघा आता सकाळपासून वितरण सुरू झालंय। दुपारी 12 वाजता जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा केला जात आहे। त्यानंतर संध्याकाळपर्यंत संपूर्ण शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार। तर मग शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पीक विमा अजिबात जमा होणार नाही। याचं कारण म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने निर्णय घेतला की पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांमध्ये वितरण करूया। मग आज सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित केला जात आहे। जर तुमचे खाते HDFC बँक मध्ये किंवा सेंट्रल बँक मध्ये असेल किंवा युनियन बँक मध्ये असेल किंवा जिल्हा सरकारी बँक मध्ये किंवा स्टेट बँक मध्ये असेल तर तुमच्या मोबाईल मध्ये लक्षात ठेवा, सरकारने सर्वात प्रथम याच बँकांमध्ये रक्कम पाठवायला आता सुरुवात केली आहे। तुमचं खातं यापैकी कुठल्याही बँकेमध्ये असेल तर तुमच्या मोबाईल मध्ये आता मेसेज येणार आणि तुमच्या खात्यामध्ये 27,000 रुपये पीक विमा जमा होणार। आता शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं आहे ती म्हणजे की या 14 जिल्ह्यांची यादी आपण अगदी एकाच मिनिटांमध्ये आता पाहून घेणार आहोत। यादी बघल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण यादीनुसार शेतकरी बांधवांना वितरण होणार आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आजपासून निधी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। यामध्ये पिकानुसार विम्याची रक्कम वेगवेगळी असणार आहे, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा। जर तुमचं भात पीक असेल तर या पिकासाठी 45,000 रुपये सरकारने मंजूर केलेले हेक्टरीनुसार, बाजरी पिकासाठी 28,000 रुपये तर सोयाबीन पिकासाठी 52,000 रुपये हेक्टरी पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, गेल्या 4 वर्षांमध्ये जर तुम्ही सोयाबीन पिकाची लागवड केली असेल तर तुम्हाला 52,000 रुपये हेक्टरी म्हणजे की 50,000 ते 55,000 रुपयापर्यंत तुम्हाला पीक विमा आज मिळू शकतो। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तर तुमचं नाव या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये यायला हवं, तरच तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार, अन्यथा नाही तर मग खूपच मोठी अडचण सुद्धा निर्माण होऊ शकतो। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, मुख्यमंत्री साहेबांनी पुढे येऊन अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता मिळणार आहे। 8,000 कोटी हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आज 14 जिल्ह्यांमध्ये कोणाला मिळणार आहे हे तर आपण आता पुढे बघणारच आहोत, परंतु त्याआधी शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली असल्यामुळे यावेळेस कोणत्याही अडचणी येणार नाहीत असं या ठिकाणी सर्वांना वाटत आहे। परंतु शेतकरी बांधवांना बघा, सरकारने 2 नियम आता सांगितलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन शेतकरी बांधवांना करावं लागणार, नाही तर मग शेतकरी बांधवांनो तुमचा पीक विमा पुन्हा एकदा रोखू शकतो आणि तुमचं भलं मोठं नुकसान होऊ शकतो। तर मग सर्वात महत्त्वाचं आहे यादी तर आपण बघणारच आहोत, परंतु शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे नियम। अनेक शेतकरी आर्थिक अडचणीतून जात होते आणि तुम्हाला माहित आहे कर्जाचा भार सुद्धा वाढत होता, त्यामुळे सरकारने कर्जमाफी तर केली, परंतु कर्जमाफीमध्ये भरपूर काही शेतकरी पात्र नाही
अजून पण 30% शेतकरी बांधव वगळले आहेत. त्यामुळे सरकारने आता त्या सुद्धा शेतकरी बांधवांना आणि सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा योजनेमधील रक्कम आता वितरित करायला सुरुवात केली आहे. आता हे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितले आहे. सोशल मीडियावरती पसरणाऱ्या अफवांना आता पूर्ण विराम लागला असून सर्व जिल्ह्यांची यादी आता वितरणासाठी बँकांकडे सोपवण्यात आली आहे. सरकारने काही अटी पात्रतेनुसार हा पीक विमा देण्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत असतो, आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटला होता का? तुम्हाला 24वा हप्ता भेटला होता का? तर शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे पीएम किसान योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असावा. जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहे बघा, त्या शेतकरी बांधवांना आता पीक विमा जमा होणार अशी पहिली अट लावण्यामध्ये आली. असा पहिला नियम लावण्यामध्ये आला. हा तर आहे पहिला नियम, परंतु दुसरा नियम जाणून घेणं ते देखील महत्वाचं आहे. जर तुम्हाला 2000 रुपयांचा लाभ भेटला असेल तर मग या 14 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 27,000 रुपये पीक विमा सरासरीनुसार जमा केला जात आहे. सरकारने सांगितलेले नियम अतिशय महत्वाचे आहेत. तर मग शेतकरी बांधवांनो, दुसरी महत्वाची अट म्हणजे चुकीच्या मार्गामुळे किंवा खोटे कागदपत्रे देऊन लाभ घेणाऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही. बीड आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी भरपूर चुका आढळल्याने सरकारने आता कडक आणि कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच मदतीसाठी सरकारने 8,000 कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांच्या वर असतील अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार नाही. लक्षामध्ये घ्या, 2-2.5 लाख रुपयांची अट सरकारने आता 5 लाख रुपयांवर ठेवली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा लाभ मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.